काँग्रेसला जर वोट द्यायचा विचार केला तर काँग्रेसवाले असे आहे की आज काँग्रेसमध्ये राहतात, वोट आमचं घेऊन घ्यायचं, नंतर परत भाजपमध्ये चाललं जायचं. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी तिन्ही उमेदवारांकडून प्रचार ताकदनं सुरू आहे. यामध्ये अकोलेकरांच्या मनातला खासदार कोण आहे, अकोलेकर कोणाला पसंत देत आहेत, मतदानाचा कौल कोणाकडे असणार, या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी आम्ही आमच्यासोबत काही अकोलेकर जोडले आहेत. यांना विचारूया. दादा, तुमच्या मनातला खासदार कोण आहे, नेमकं तुम्ही कोणाला पसंत देणार? ते आता आम्ही वेळेवर ठरवू मतदानाच्या दिवशी, कारण दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहे. सध्या महत्वाचं म्हणजे मतदानाची अकोलेकरांना, सर्व अकोलेकरांना आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करा, योग्य उमेदवार निवडून येईल जो पाहिजे तो. पण तुमच्या मनातला खासदार कोण असणार ते आम्ही आता वेळेवर ठरवू. आताच आम्ही त्याच्याबद्दल नाही बोलू शकत. दादा, तुमच्या मनातला खासदार कोण आहे, काय आहे, कोणाला पसंती असं देणार? आहे की जे आपण सध्याची परिस्थिती बघत आहोत ते फार विचित्र आहे. त्याचं कारण असं आहे की याच्या मागं भरपूर कामही झाली आहेत, काही कामं पेंडिंग पण आहे. कोणा एकाचं नाव घेणं हे सध्या परिस्थितीमध्ये योग्य नाही. आपल्याला जे अजून डेव्हलपमेंट अकोल्यासाठी पाहिजे ते अजून पुरेसं झालेलं नाही. तरी आपण जर पाहिलं की जर अजून कुठले ऑपॉर्च्युनिटी कोणाला द्यायची असली किंवा अजून दुसरा कोणी नवीन चेहरा समोर येत असेल तर अकोलेकर ऑलवेज वेलकम करतील, त्यात काही दोमत नाही. विद्यमान खासदारांना काही केलंय इथं, विकास वगैरे झालाय, काय वाटतं तुम्हाला? सर, विकासाचं जर आपण बघितलं तर अगोदरपेक्षा अकोला नो डाऊट सुधारलेला आहेच. आपण रस्ते बघा किंवा जनमानसाचे जे प्रश्न आहेत सामान्य लोकांचे तेही आपले भरपूर झालेले आहेत. आता व्यक्तिगत कारणामुळे जर का ते अवेलेबल नसतील तर याचं हे कारण आपण नाही सांगू शकत की आपले कामं झाले नाही. तरी आपलं असं आहे अकोलेकरांचं की प्रत्येक लोकांना, प्रत्येक कॅन्डिडेटला चांगला प्रतिसाद येईल किंवा जे त्यांचे आतापर्यंत जे कामं केले आहेत त्यानुसार त्यांना डेफिनेटली प्रतिसाद येणार आहे. महाराष्ट्रात नेमकं आता यावेळेस कोणाची गॅरंटी चालणार, तुम्हाला काय वाटतं? सर, आता जे आपण मागची परिस्थिती पॉलिटिकल पाहिली आहे त्या कोण कुठल्या पक्षात केव्हा जाईल ते काही सांगता येत नाही. त्या हिशोबाने जर आपण सध्यामध्ये जर कोणाचं नाव घेऊ किंवा पर्टिक्युलर पार्टीला हे करू तर ते अजून अकोलेकरांसाठी योग्य नाही. माझ्या मते जे सध्या परिस्थिती चालू आहे, 26 तारखेचा दिवस आहे, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. आमचे अनंत भाऊ आहे, हे चांगलं एक स्कीम राबवत आहे इथं. तर त्या दृष्टिकोनाने जर आपापल्या परीने लोकांनी जनजागृती केली तर याचा फार चांगला परिणाम दिसून येईल. आपल्यासोबत काही दादा आणखी आहेत. दादा, काय अकोल्यात कोणाची हवा आहे? अकोल्यामध्ये तसं पाहिलं तर आतापर्यंत बीजेपीची सरकार होती, पण पाहिजे त्या हिशोबाचं आतापर्यंत डेव्हलपमेंट झालेलं नाही. लोकांचा विचार आहे की नवीन काहीतरी, आता नवीन कोणी खासदार असायला पाहिजे. तर आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असं एक गणित चालू आहे. पण तसं पाहायला गेलं तर काँग्रेस आणि वंचित मध्ये वंचितचं थोडं तगडा म्हणजे वोटर जास्त असल्याचं मला दिसलं. वंचितनी जो विकासनामा आणला त्या विकासनामामध्ये असं आहे की ते ऑटोवाल्यांसाठी चांगली स्कीम आणली. त्यांनी जे ऑटोवाले आहेत त्यांना घरकुल मिळेल, त्यांच्या मुलांचं एज्युकेशन, इथं सगळ्या गोष्टी असतील. ह्या सगळ्या एक चांगल्या स्कीम वंचितवाल्यांनी आणल्या. त्यामुळे वंचितवाल्यांच्या इकडे जास्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या इकडे जास्त लोकांचा फोकस वाढलेला आहे. आणि काँग्रेसला जर वोट द्यायचा विचार केला तर काँग्रेसवाले असे आहे की आज काँग्रेसमध्ये राहतात, वोट आमचं घेऊन घ्यायचं, नंतर परत भाजपमध्ये चाललं जायचं. असं ते राजकारण करून म्हणजे आमचं वोट जे जाते ते डिवाइड करून आमच्या वोटला म्हणजे व्हॅल्यू नाही राहत, अशा प्रकारचं होते. भाजपमध्ये आता वोट द्यायचं म्हटलं तर आतापर्यंत जे भाजप 20 वर्ष होती त्यामध्ये विकास जो पाहिजे त्या प्रकारचा विकास झाला नाही. जातीत लोक वाटल्या गेले. कोणाला म्हणजे इतकं म्हणजे बुद्धेश्वर काही घेऊन चालणं असं काही भाजपचं नव्हतं. त्याच्यामुळे भाजप अवॉइड केला आम्ही. काँग्रेसचा विषय तर काँग्रेसमध्ये अशा काही घटना होतात की इथले लोक त्यातले लोक याच्यात जाऊन काँग्रेसची एक निस्तनाबूत करण्यात विषय आहे. उरला वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न. वंचित बहुजन आघाडी ही 18 पगड जातीला घेऊन चालणारी एक पक्ष आहे. सगळ्या समाजाला ते घेऊन चालतात. सगळ्या समाजाचे लोक, तरुणांना तुम्हाला पण काय विशेष म्हणजे अपेक्षा ही आहे की रोजगार मिळला पाहिजे. आणि आम्ही बेरोजगार सगळीकडे फिरतोय. रोजगार नाही, अकोल्यात आम्हाला थांबता येत नाही. आम्ही इंजिनिअरिंग केली, सगळ्या गोष्टी केल्या. इंजिनिअरिंग करून आम्हाला म्हणजे अकोला सोडूनच जावं लागते. अकोल्यात तर थांबताच येत नाही, कारण की अकोल्यामध्ये पाहिजे तितकं काही आहे नाही. नवीन इंडस्ट्री अकोल्यामध्ये काही डेव्हलपमेंट नाही, काही नाही. MIDC इतकी पडलेली आपली, त्यामध्ये कुठल्या नवीन कंपन्या आल्या नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विकासनाम्यात सांगितलं की आम्ही नवीन इंडस्ट्री आणू, 50,000 रोजगार देऊ. त्या रोजगाराला पाहून आमचं आकर्षण अजून त्यांच्याकडे वाढलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला नवीन रोजगार निर्माण करून देऊ शकतात.
हा एक आमचा उद्देश होता त्यातला. म्हणजे तुमचा पसंती कोणाला आहे? बाळासाहेब आंबेडकर. काय तुम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनं हा असेल का? तेच आम्हाला रोजगार मिळतील आणि नवीन विकासनामा जो त्यांनी जाहीर केला त्यामध्ये जे चांगले मुद्दे आणले सगळ्यांच्या विचाराचे आणि 18 पगड जातींना घेऊन ते चालतात, त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर. हे होते आपल्यासोबत काही अकोलेकर. आपण आज दिवसभरात काही शेतकरी, गृहिणी आणि व्यावसायिक असे अनेक लोकांच्या आपण आज पसंती जाणून घेतलेल्या आहेत. नेमकं त्यांना काय वाटतंय काय नाही. आता मतदारांचा कौल कोणाकडे असला, घोडा मैदान जवळ आहे, कोण बाजी मारणार, या सर्वांच्या बाबी लवकरच स्पष्ट होतील. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.